विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। नमस्कार, न्यूज लाईव्ह चंदगड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आम्ही कोवाड येथे आहोत आणि आज आमदार राजेश पाटील गटाचे एक निष्ठावंत गट म्हणजे कोवाडचे अशोकराव देसाई कोवाडकर सरकार यांनी आज नुकताच गावामध्ये प्रचाराची सुरुवात केलेली आहे। आज त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत की नेमकं दादा आज प्रचार कशा पद्धतीने आपण सुरुवात करत आहात। प्रचाराची सुरुवात म्हटलं तर आज आम्ही रामाच्या पायाशी नारळ म्हणजे पुजून आम्ही सुरुवात केलेली आहे। खरं सांगायचं म्हटलं तरी जी आज तुम्ही जनसंख्या बघत आहे ते राजेश कामांच्या काम त्यांनी कित्येक केले त्या अनुसारच ही जनसंख्या जमा झालेली। ही काय आम्ही गोळा केलेली जनसंख्या नाही, फक्त एक फोन केला आम्ही की आज आम्ही प्रचार सभा चालू करणार आहे आणि त्या फोनावरती हे सगळे लोक आलेले आहेत। म्हणून हे आम्हाला तरी असं वाटतं की ही जनसंख्या बघितली तर आपल्या आमदार साहेबांचा विजय हा निश्चितच आहे असं आम्हाला वाटतंय। आणि भविष्यात पण जी कसं झालं मागच्या 2.5 वर्षातच त्यांनी ही 1600 कोटीची कामं केलेली आहेत। पहिले 2 वर्ष आपल्या कोरोना काळात वाया गेले, त्याच्यानंतर ही 2.5 वर्षात त्यांनी 1600 कोटीची कामं केलेली आहेत। तसंच भविष्यात ते परत आमदार म्हणून निवडून आल्यावरती आपल्या गावाचा बराचसा विकास करतील आणि त्यांनी एकंदरीत बघितलं तर कुठल्याही जात धर्माचा त्यांनी विचार न करता प्रत्येक जातीला म्हणा त्यांनी योग्य ते अनुदान म्हणा नाहीतर निधी दिलेली आहे। आपण बघितलं तर मुसलमान समाजाला बराचसा निधी दिला आहे, तसंच कुंभार समाजाला निधी दिलेला आहे, हरिजन वाड्यात त्यांनी निधी दिलेला आहे। असं कुठल्याही जातपात न बघता त्यांनी निधीचं वाटप केलेलं आहे। आणि म्हणून मला वाटते की एक शिकलेला माणूस आहे तो, एक साधापणाने जगणारा माणूस आहे तो आणि कधीही तुम्ही त्यांना फोन करा, कधी अपरात्री कधीही करा, त्यांनी अवश्य त्या कुठल्याही व्यक्तीचा फोन असून दे त्यांनी अवश्य त्यांनी उचलतात। आणि म्हणून मला वाटते की आपण त्यांना परत निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे कोवाडकरांची, कारण का त्यांनी आपल्याला न मागता त्यांनी आम्हाला प्रचंड निधी दिला आहे। म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करून यंदा परत त्यांना आमदार करावं असं मला वाटते। त्यांचं चिन्ह आहे घड्याळ आणि त्यांचं बटन क्रमांक आहे 3 नंबर। तुम्ही सगळ्यांनी त्यांना परत निवडून द्यावं ही माझी नम्र विनंती असेल। धन्यवाद। दादा, एक प्रश्न आहे की स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्याबरोबर पण आपण 40 वर्ष एक निष्ठावंत गट म्हणून अशोक बाळांचा गट होता, कोवाडकर सरकारांचा गट होता। त्यानंतर आमदार राजेश पाटील यांच्याबरोबर पण आपण निष्ठावंत आहात, काय सांगा? कसं आहे, आमच्या आजोबांची आणि नरसिंग गुरुनाथ साहेबांचे हे म्हणजे एकदम दौलत कारखान्याच्या निमित्ताने त्यांची जवळीक होती। तसंच नंतर आमचे वडील अशोक देसाई सरकार आणि राजेश पाटील हे तरी म्हणजे एकदम मित्र आहेत, म्हणजे प्रचंड एकमेकात त्यांची मित्रता आहे। आणि कसं झालं त्यांना मी जेव्हापासून बघावलं त्यांना एक वडिलाचं आदरस्थान देऊनच मी राजेश पाटलांना बघतोय। आणि मला वाटतं की त्यांनी म्हणजे बरेचशी म्हणजे कुठलेही म्हणजे कधी कुणावर असं चिडलेलं मी बघितलेलं नाही, तर कुठलाही आपल्या आमदारकीचा त्यांनी म्हणजे गैरवापर केला असं मला वाटत नाही। आणि सगळ्यांना त्यांनी म्हणजे कुठलाही सामान्य माणूस कार्यकर्ता असून नाही तर मोठा कार्यकर्ता असतो त्याला त्यांनी एकच दर्जाचं हे देऊन त्यांनी त्यांची कामं केलेली आहेत। म्हणून मला वाटतं की आम्ही ह्याच्या पुढे भविष्यातही त्यांच्यासोबतच राहणार आणि निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांचं काम करत राहणार। ठीक आहे, तर हे होते कोवाडकर सरकार राहुल बाळ यांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या आजोबांच्या पासून एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सदैव स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील असो, आत्ताचे आमदार राजेश पाटील असो यांच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना विजय करून आम्ही नक्कीच दाखवणार। आमच्या मनातील आमदार हो राजेश साहेब आहे। राजेश पाटीलच का? राजेश पाटीलच का ह्याचं कारण तसं बघितलं तर त्यांनी ज्या वेळेला शेतकऱ्यासाठी जे 50,000 अनुदान मिळवून द्यायचे होते ते त्यांनी भाग घेतला आणि त्याच्यासाठी त्यांनी भरपूर मोलाचं साकार केले आणि शेतकऱ्यांना त्याचे 50,000 रुपये अनुदान मिळवून दिले। तो एक भाग राहिला। परत राजेसाहेबांनी आत्ताच लाडकी बहीण योजना जी चालू झाली त्यावेळेला लाडकी बहीण योजनेसाठी आपण चंदगड तालुका हा जवळपास बेळगाव कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेलगत आहे आणि त्याच्यातून कर्नाटकमधून ज्या महिला आमच्या महाराष्ट्रामध्ये ज्या लग्न करून आलेत त्यांचे जे आधार कार्ड आणि त्यांचा जन्म दाखला इथे उपलब्ध नव्हता, त्यावेळेला राजेश पाटलांना ज्यावेळेला आपण फोन केल्यानंतर त्यांनी थोडासा GR बदलून म्हणजे अजित पवारांशी लगेच बोलून त्यांनी GR थोडासा बदलून त्या लाडक्या बहिणींचा त्यांनी हे करून दिला। त्यांनी लाडक्या बहिणींना प्रोत्साहनपर निधी मिळवून दिली। त्याचा ते
फार मोठे म्हणजे बारीक कुठल्याही कामात त्यांचं लक्ष असतं, म्हणून राज्यसभा असणं, बारीक लक्ष असते म्हणून राज्यसभा असणं, आणि परत आता विधानसभेवर त्यांना पाठवून द्यायचं असं आम्ही तुम्हाला मी आज सांगू शकतो. आणि कोवाडमधनं तुमच्या मनातील आमदार कोण आहे? आमच्या मनातील आमदार म्हणजे आमच्या कोवाड नगरीमध्ये जी समस्या एक मोठी होती कुठली स्मशानभूमीची, त्यामध्ये ढोबरोबर चिखलातनं जाऊन प्रेतन दहन करण्याची पाळी होती. एका शब्दावरती राजेसाहेबांनी घाट मंजूर करून दिला आणि घाटाबरोबरच एक स्मशान शेड पण मंजूर केलं. हे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि त्या गोष्टीच्या अभिमानावरती आम्ही 100% आम्ही कोवाडमधनं जेवढे जास्तीत जास्त आपले समाजाचे लोक जे आहेत त्यांनी राजेसाहेबांना पाठिंबा देऊन त्यांना यावेळेला भावी आमदार करण्याचं आमचं एक ध्येय राहिलेलं आहे. त्याच्यासाठी राजेसाहेबांसाठी आम्ही चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. तुमच्या मनातील आमदार कोण आहे? आमच्या मनातला आमदार राजेश पाटील. राजेश पाटीलच का? कारण सामाजिक दृष्टिकोन, समस्या जाणणारा नेता, निस्वार्थी असा माणूस म्हणून आज लोकांची एक बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो राजेश पाटील साहेबांच्याकडे आहे. आणि खरोखर निस्वार्थी, निष्कलंकी, धुतल्या तांदळासारखा असा नेता म्हणजे आमचे राजेश पाटील. आणि त्यांना खरोखर आम्ही विधानसभेवर पाठवणारच, त्यात काही शंकाच नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीत मताधिक्यानं आम्ही त्यांना विधानसभेवर पाठवू. तुमच्या मनातील आमदार कोण आहे? आमच्या मनातील आमदार राजेश नरसिंहराव पाटील आहेत. कारण की ज्यावेळेस नरसिंहराव साहेबांनी विकास म्हणजे काय आणि निधी म्हणजे काय हे चंदगड तालुक्याला दाखवलं, त्यानंतर कोवाडला दिलं. कोवाडला त्यांनी जे दत्तक घेतल्यासारखं जे नरसिंहराव पाटलांनी केलेलं, त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर पावलावर पाऊल ठेवून आमदार राजेश पाटील यांनी मुस्लिम समाजाला 20 लाखाची देणगी जाहीर केली. काम चालू आहे. स्मशानभूमीसाठी हिंदू समाजाच्या 10 लाख रुपये दिले. आज तालीम मंडळाला 20 लाख रुपये दिले. आपल्या मागासवर्गीय समाजासाठी 20 लाख रुपये दिले. असे एकूण 1 करोड रुपये कोवाडसारख्या एका छोट्यासारख्या गावामध्ये त्यांनी आपला निधी लावला. त्यामुळे आमच्या कोवाड गावाचा सर्वांगीण विकास करणारा एकमेव आमदार हा राजेश नरसिंहराव पाटील असणार आणि भविष्यातही तेच राहतील अशी आम्ही या कोवाडकरांच्या वतीने त्यांना 100% निवडून देण्याची ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे. तर हे कोवाडमधील नागरिक होते. यांनी सांगितलं की स्मशानभूमीची समस्या तसेच लाडक्या बहिणी योजनेमध्ये असलेला एक खूप मोठा प्रश्न जो लाडक्या बहिणीमधला म्हटला की ते कर्नाटक सीमेवरती असल्या कारणाने काही बहिणींना पैसे मिळत नव्हते. तर आमदार राजेश पाटील यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडून लाडक्या बहिणींसाठी एक नवीन GR पास करून घेतला आणि सर्व या सीमा भागातील बहिणींना पैसे मिळाले असं त्यांचं ठाम मत आहे. आणि त्यांनी स्पष्ट म्हणतात की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमदार नरसिंहराव पाटील साहेबांना निवडून आणणार असं त्यांचं ठाम मत आहे. न्यूज लाईव्ह चंदगडसाठी बाबासाहेब मुल्ला.